खासदारांना शिवीगाळ करत धमकी दिली आणि राज्यभरात एकच संतापाचं वातावरण निर्माण झालं। खासदार संजय राऊतांसह सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी संजय पाटीलवर कारवाईची मागणी केली आहे। गुंडागिरीची भाषा करणाऱ्या संजयने तर आधी माफी मागितली नाहीच, मात्र जेव्हा राज्यभरातून टीका व्हायला लागली आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी संताप व्यक्त केला तेव्हा कुठं संजयने माफी मागितली। यात या गुंड संजयचा मनसे प्रमुख राज ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतलाय। एखादा गँगस्टरही जे बोलणार नाही ते राज्याचा एक खासदार उघडपणे बोलतोय, अशा बोचऱ्या शब्दात राज ठाकरेंनी संजय पाटलांच्या गुंडशाहीचा समाचार घेतलाय। खासदार संजय पाटीलने आंदोलकांवर बॉम्ब टाकण्याची धमकी देणं आणि स्वतः 5 खून केल्याची उघड कबुली देणं ही अत्यंत गंभीर बाब आहे, असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केले। अशी हिंसक विधाने करूनही त्याची अद्याप साधी चौकशी का होत नाही आणि त्याची चौकशी करणार कोण, असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी केलाय। राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। गुंडगिरीची भाषा करत पत्रकारांना धमकावणाऱ्या आणि बॉम्बने हल्ला करण्याची भाषा करणाऱ्या संजय पाटीलवर अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही। राजकीय वातावरण तापल्यानंतर त्याने केवळ माफी मागत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्या या गुंडगिरीच्या भाषेविरुद्ध राज ठाकरेंनी चांगला संताप व्यक्त केलाय। एक गँगस्टर जे बोलणार नाही ते एक खासदार बोलतोय, उघडपणे मी 5 लोकांना ठार केले असं त्याने म्हटले आणि त्याची चौकशी देखील नाही, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। एका खासदाराने बॉम्ब वापरण्याची भाषा करणं ही केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण नसून ती सुरक्षा यंत्रणांना दिलेलं आव्हान आहे, असं राज ठाकरेंनी म्हटल्याची माहिती आहे। अरे भाई कशाला बस झाला ना, आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतो, बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय। चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत, चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू, चला। कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला। जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय। हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे। तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी, हॅलो इज्जत करतो, इज्जत करा, सांगतोय बरं तुम्ही उगाच घे, रेकॉर्ड कर, इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका। घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय, उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला मी बोलणार नाहीये, आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला। पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा। इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही। हा अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व। काय बोलू दे, अरे काय बोलू दे, येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार होता तुम्ही, दिली बरोबर। रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार, हे लिहून घे, रेकॉर्ड कर, काय करायचंय कंप्लेंट करायची कर, पोलीस आहेत सर्व त्यांच्या समोर, सांगतोय बस झाला, सहन केलं खूप। हा राज ठाकरेंनी कठोर शब्दात जरी टीका केली असली तरी उद्योग मंत्री उदय सामंत आणि इतर महायुतीचे नेते अजूनही संजय पाटीलची पाठराखण करण्यात व्यस्त आहेत। राज ठाकरे, संजय राऊत आणि संपूर्ण विरोधी पक्ष ज्या खासदाराच्या विधानांची ATS किंवा UAPA अंतर्गत चौकशी करण्याची मागणी करत आहेत त्याला सामंत हा त्यांचा स्वभाव आहे म्हणून वाचवण्याचा प्रयत्न उदय सामंत करतायत। कॅबिनेट मंत्री जेव्हा त्यांची बॉडी लँग्वेज तशीच आहे असा युक्तिवाद करतात तेव्हा ते राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या चौकशी कोण करणार या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी प्रकरणावर पांघरून घालत असल्याचं स्पष्ट होतंय। नाही, संजय दिना पाटलांना जर तुम्ही जवळून बघितलं तर त्यांचा वागण्याची पद्धतच तशी आहे, त्यांची बॉडी लँग्वेजच तशी आहे, परंतु आज त्यांनी जाहीर पद्धतीनं दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्यांनी पत्रकारांच्या बाबतीमध्ये जे काय बोलले त्याचं पक्षानं कुठेही समर्थन केलेलं नाही, त्याच्यामुळे संजय पाटील यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केल्यामुळे मला असं वाटतं की तो विषय सगळ्यांनीच थांबवणं गरजेचं आहे। संजय पाटलांसारखा जीवाला जीव देणारा मित्र देखील असू शकत नाही, याचा अनुभव मी देखील गेली 25 वर्ष घेतलेला आहे। आम्ही वेगवेगळ्या पार्टीमध्ये असलो तरी पूर्वीपासूनचे मित्र आहोत। मी देखील काल त्यांच्याशी चर्चा केली, स्वतः साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली, साहेबांनी त्याच्यावर खुलासा केला आहे, संजय पाटलांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्याच्यामुळे माझी देखील आपल्याला विनंती आहे की भविष्यामधनं राजकारण करत असताना त्यांच्याकडनं अशा पद्धतीची भूमिका परत घेतली जाणार नाही, अशी देखील चर्चा साहेबांनी त्यांच्याबरोबर केलेली आहे। पण त्याच्यामधलं एकच महत्त्वाची गोष्ट की ज्या फेजमधनं आम्ही 4 वर्षापूर्वी गेलो, आम्ही 4.5 वर्षापूर्वी गेलो,
आणि त्या फेजमधनं जात असताना शिंदेसाहेबांचं नेतृत्व कुणीही स्वीकारलं की त्याला आई बहिणीवरनं शिव्या घालायचा, त्याला मर्डर करतो म्हणून सांगायचं, त्याचा कोतळा काढतो म्हणून सांगायचं, त्याला तुडवतो म्हणून सांगायचं. शेवटी आम्ही पक्षांतर करणं, आम्ही आमचा विचार बदलणं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं दिलेला आम्हाला अधिकार आहे. त्या नियमात बसून जर आम्ही संविधानाचा आदर करून जर दुसऱ्या गोष्टी करणार असू तर त्यांची आई बहीण कशाला काढायची. तर सुरुवात कुठनं होते ही देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परंतु कदाचित हा सगळा राग आपल्या सगळ्यांवर निघाला असेल. त्यांनी स्वतःहून दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे. आज ते आमच्या पक्षाचे खासदार आहेत आणि त्यांच्या वक्तव्यानं अनेकांची मनं दुखवलेली आहेत, पत्रकारांची, याची देखील मला कल्पना आहे. आणि म्हणून त्यांचा स्वभाव तसा नाही आहे. ते अतिशय दिलदार मित्र आहेत. तरी देखील त्यांच्या बोलण्यानं जर कोण दुखावलं असेल तर मी माझ्या वतीनं देखील दिलगिरी व्यक्त करतो. राज ठाकरेंनी किंवा राज्यातील कोणत्याही नेत्यांनी कितीही कारवाईची मागणी केली तरी गुंड खासदार संजयवर कारवाई मात्र होणार नाही हे संजयला देखील चांगलंच माहिती आहे. कारण संजय सध्या सुरक्षा कवचमध्ये आहे. संजय लीला पाटील जर विरोधात असता तर त्याने अशी वक्तव्य करण्याच्या पहिले 10 वेळा विचार केला असता. त्याने अशी धमकी दिलीच नसती. पण त्याला माहिती आहे की आपण सत्तेत आलोय. आता या ठिकाणी संजयला अशी धमकी देण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा जणू परवानाच मिळालाय. त्या ठिकाणी संजयने केवळ पत्रकारांना धमकी दिली आहे. त्याने पत्रकारांवर हल्ला जरी केला असता तरी त्यावर कारवाईची शक्यता खूपच कमी आहे. कारण संजयने आताच तर ठाकरे गटातून सत्तेत उडी मारली आहे. त्याची सध्या खूपच जास्त गरज आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाईसाठी राज्यात न पोलीस आहेत न गृह विभाग आहे. एका खासदाराने स्वतः गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर कोणतीही पोलीस तक्रार किंवा तपास सुरू न होणं हे महाराष्ट्रातील लोकशाहीसाठी घातक आहे. राज ठाकरेंनी उपस्थित केलेला याची चौकशी करणार कोण हा प्रश्न केवळ संजय पाटलापुरता मर्यादित नाही तर तो संपूर्ण गृह विभागाच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवणार आहे. सत्तेच्या बळावर माजलेल्या अशा नेत्यांना जर मंत्र्यांचे संरक्षण मिळत राहिले तर पोलीस यंत्रणा निष्पक्ष तपास करणार कसा हा मोठा पेच निर्माण झालाय. राज ठाकरेंनी संजय लीला पाटील मधील गँगस्टर प्रवृत्ती उघडी पाडली असली तरी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह महायुतीतील नेते मात्र राजकीय फायद्यासाठी अजूनही या गुंड खासदाराची पाठराखण करतायत. एका बाजूला बॉम्ब आणि खुनाची कबुली आणि दुसऱ्या बाजूला मंत्र्यांचं संरक्षण या चित्रामुळे महाराष्ट्रातील सुसंस्कृत जनता सत्ताधाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त करतेय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.